आता आपण उघड टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। वंचितनं आमच्या सोबत यावं अशा रोहित पवारांच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर। रोहित पवारांनी आजोबांचा इतिहास पाहावा, प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर। अजित पवारांच्या अर्थ खात्याचा ऐतिहासिक निर्णय। हॉस्टेल आश्रमशाळांमधील प्रति विद्यार्थी अनुदान 1500 रुपयांवरून 2200 रुपयांवर। विशेष सक्षम विद्यार्थ्यांच्या अनुदानातही वाढ। पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससी फेरपडताळणीनंतर धक्कादायक माहिती समोर। फेरपडताळणीमध्ये नाशिक आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात। नाशिकमध्ये करण्यात आलेल्या फेर तपासणीचा गोपनीय अहवाल एमपीएससी आयोगाकडे सुपूर्द। राज्यात 81,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। कोकणासह मराठवाडा विदर्भात 20,000 रोजगार निर्मिती होणार। धैर्यशील माने शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी। मुख्यमंत्री शिंदेंचा संसदीय पक्षाच्या बैठकीत निर्णय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून दिली माहिती। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानातील धान्य वाटप बंद। नागपूर, रत्नागिरी, अमरावती जिल्ह्यातील ई पॉश मशीन बंद। 80 ते 85% धान्य वाटप झालंच नाही। राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आता अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष असणार। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी। जादूटोणा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय। मराठवाड्यातील इनाम देवस्थानच्या जमिनी मालकी हक्कात रूपांतरित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। 60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण। जळगाव एसटी विभागाला पांडुरंग पावला। आषाढी वारीतून तब्बल 2,43,00,000 उत्पन्न। जळगावच्या 11 आगारातून पंढरपूरसाठी 1030 बस।